विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. लक्षात घ्या, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांच्यामार्फत गट ड चतुर्थ श्रेवी संवर्गाकरिता विद्यार्थी मित्रांनो एकूण 153 जागांकरिता या ठिकाणी भरती आलेली आहे. याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर सर्वात पहिल्यांदा कक्ष सेवक याकरिता 123 जागा या ठिकाणी देण्यात आला आहे. त्यानंतर बाह्य रुग्ण विभाग सेवक 9 जागा, त्यानंतर शिपाई 3, माळी 1, पंप सहवर्ती 1 जागा, किरण सेवक 1 जागा, त्यानंतर प्रयोगशाळा सेवक याकरिता 2 जागा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 2 जागा, रुग्ण पटवाहक 1 जागा, सहाय्यक स्वयंपाकी 3 जागा, त्यानंतर परिचारिका जेवण विभाग सेवक 3 जागा, भांडार सेवक 2 जागा, पोस्टमॉर्टम रूम परिचर एकूण 2 जागा या ठिकाणी आहेत. तर ऑनलाईन अर्ज तुम्ही 22 ऑक्टोबरपासून या ठिकाणी करू शकता. लास्ट जो डेट आहे ते आहे 12 नोव्हेंबर. तुमची जी ऑनलाईन प्रवेशपत्र आहे ते तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस आधी येईल. त्याकरिता तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून एक्झामचं काही अपडेट आलं तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला देऊ, किंवा खाली व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला देखील तुम्ही जॉईन करू शकता. यानंतर लक्षात घ्या, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, परीक्षा केंद्र हे तुम्हाला त्यांची जी ऑफिशियल साईट आहे त्यावर भेटेल, आणि जे हॉल तिकीट आहे ते परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी होऊन जाईल. ही जी परीक्षा आहे ती कॉम्प्युटर बेस्ड विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. जर जास्त फॉर्म आले, एकपेक्षा जास्त सत्रामध्ये ही एक्झाम होईल. एकापेक्षा जास्त सत्रात एक्झाम जर झाली तर त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन पद्धतीचा वापर केला जाईल. यानंतर पात्रता काय आहे, तर सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही काय पाहिजे, तर या ठिकाणी रहिवासी तुम्ही असले पाहिजे. त्यानंतर सर्व पदांकरता उमेदवाराची माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ही असली पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणत्याही पदाकरता फॉर्म भरा, तुमच्याकडे काय पाहिजे, तर माध्यमिक शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण असल्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर उमेदवाराला मराठीचे ज्ञान असलं पाहिजे. तसेच उमेदवारांनी शैक्षणिक अर्थ म्हणजे परीक्षेचा जो शेवटचा दिनांक आहे अर्ज भरण्याचा 22 नोव्हेंबरपर्यंत तुमची 10वीची एक्झाम किंवा 10वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत शैक्षणिक पात्रता धारण केली असेल तर अशा उमेदवाराला कोणत्याही कारणास्तव परीक्षेसाठी पात्र ठरवले जाणार नाही. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते आहे वयोमर्यादा. वयोमर्यादा किती, ओपनसाठी 38 वर्षे, आणि जर आपण कॅटेगरीमध्ये असाल तर 43 वर्ष तुम्हाला वयोमर्यादा या ठिकाणी आहे. त्यानंतर पर्सन विथ डिसेबिलिटी दिव्यांग व्यक्तींकरिता 45 वर्ष आहेत, अनाथ व्यक्तींसाठी 43 वर्ष, त्यानंतर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 46 वर्ष, स्पोर्ट पर्सनसाठी या ठिकाणी 43 वर्ष दिलेले आहेत, एक सर्व्हिसमनसाठी 45 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. या ठिकाणी स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा तुमची होईल. वेळापत्रक जाहीर केलं जाईल. तुमची ही जी एक्झाम आहे ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहेत, ज्यामध्ये 1 प्रश्न 4 ऑप्शन असतील. एकूण 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येकाला 2 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ज्या पदांकरिता शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा गट ड मधील सर्व पदांकरिता उमेदवारांची निवड करताना मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे प्रत्येकाला किती, 25 प्रश्न, 1 प्रश्न 2 गुणांना, म्हणजे 50 गुणांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी असेल. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला 45% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांकडून निवड सूची तयार केली जाईल. म्हणजे लक्षात घ्या, सपोज 153 जागा आणि 100 जणांनीच फॉर्म भरला, परंतु 100 जणांनी असं होणार नाही, परंतु 100 जणांनी जरी फॉर्म भरला तर कमीत कमी 45% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांनाच या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल. म्हणजे तुम्हाला 90 मार्क मिळवणं या ठिकाणी कंपल्सरी आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिका ही मराठी भाषेत दिली जाईल, आणि निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश ही गुणवत्ता यादीनुसार दिले जातील, याची नोंद तुम्ही घ्यायची आहे. त्यानंतर परीक्षा केंद्र, उमेदवारांना उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रातून परीक्षा केंद्र निवडावे लागणार आहेत. याकरिता तुम्ही www.vmgmc.edu.in या साईटवर जा. तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर अर्हता आहेत. यानंतर आपल्याला अभ्यासक्रम बघायचा आहे, तसेच अभ्यास कसा करायचा हे बघायचं आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपण कोलॅबोरेट केला आहे डेली करंट अफेअर. खाली तुम्ही बघू शकता डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल आहे, त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करा, ज्यावर आपण डेली सकाळी 7 वाजता चालू घडामोडींचा व्हिडिओ आणत असतो. तसेच त्या चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये जर गेले तर सरळ सेवा परीक्षा महत्त्वाचे ही प्लेलिस्ट दिली, ते सर्व व्हिडिओ बघून घ्या. करंट अफेअर 2025 ही जी प्लेलिस्ट आहे त्यातील देखील सर्व व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून
परीक्षेकरता तुमची चांगली तयारी होऊन जाईल। तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती SSC परीक्षा उत्तीर्ण पाहिजे। फक्त या ठिकाणी सहाय्यक स्वयंपाकी जे आहे त्याकरता तुम्हाला SSC उत्तीर्ण पाहिजे। तसेच कमीत कमी 1 वर्षांचं नोंदणीकृत व्यवसायधारकांचे स्वयंपाक येत असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागेल। यानंतर ऑनलाईन परीक्षा सादर करण्यासाठी या ठिकाणी सूचना दिल्यात। तुम्ही व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मी शॉर्टकटमध्ये सांगतो। ही ऑनलाईन स्पर्धात्मक परीक्षा आहे। याचं जी माहिती पुस्तिका मी तुम्हाला वाचून दाखवतोय। संबंधित प्रमाणपत्र साक्षांकित सत्यप्रती ऑनलाईन अर्ज सादर करताना अपलोड करणं तुम्हाला आवश्यक आहे। उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल। उमेदवारांनी माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र असलेले नाव ही परीक्षा अर्जात भरावे। सफाईगार पदासाठी अर्ज करताना उमेदवार जर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण नसेल तर त्याने 7वी उत्तीर्ण प्रमाणपत्रावर असलेले त्याचे नाव परीक्षा अर्जात नमूद केले पाहिजे। उमेदवाराच्या नावात बदल झाला असेल तर त्याने नावात झालेल्या बदलाचा पुरावा सादर करणे या ठिकाणी अनिवार्य आहे। जर बदल याचा पुरावा म्हणून महाराष्ट्र शासनाची अधिसूचना किंवा विवाह प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल। अर्ज भरताना लेटेस्ट फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागेल। त्यानंतर बनावट उमेदवार परीक्षा देताना आढळून आल्यास त्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई देखील या ठिकाणी करण्यात येईल। ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती खूप मोठी आहे। खाली जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला जर तुम्ही जॉईन केलं तर त्यावर मी ही PDF अपलोड करून देईल। सर्वात पहिल्यांदा मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला व्याकरण विचारलं जाणार आहे। त्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी, त्यांचे अर्थ, उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे, वाक्य पृथक्करण आणि त्यांचे प्रकार, लेखक व कवीची टोपणनावे, समुदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे। 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी। त्यानंतर इंग्रजीमध्ये ग्रामर आहे, कॉमन वोकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, इडियम्स आणि फ्रेजेस आहे, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज आहे, सेंटेन्स अरेंजमेंट आहे। 25 प्रश्न 50 गुणांसाठी। त्यानंतर सामान्य सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे चालू घडामोडी। त्यामुळे जे आपलं डेली करंट अफेअर आहे चॅनल यूट्यूबचं त्याला तुम्ही सबस्क्राईब करा। जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताय, जेव्हा तुम्हाला टाईम असेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ वॉच करू शकता। यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी। महाराष्ट्राचा इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना आहे, महाराष्ट्र व भारताचे नागरीकरण, प्रसिद्ध पुस्तक आणि लेखक आहेत, प्रसिद्ध दिवस आहेत, मूलभूत संगणक आहे। त्यानंतर संख्याज्ञान व संख्याचे प्रकार म्हणजे थोडक्यात या ठिकाणी गणितावर तुम्हाला सिलेबस या ठिकाणी दिला आहे। त्यानंतर बौद्धिक चाचणीचा देखील या ठिकाणी सिलेबस आहे। एकूण असे 100 प्रश्न विचारले जाणार आहे 200 गुणांसाठी। हे तर झालं ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल। आता अभ्यास कसा करायचा तर त्यांनी जो अभ्यासक्रम दिला आहे त्यावर आपल्याकडे 18,000 प्रश्न तयार आहेत। प्राईज आहे 499। लक्षात घ्या टॉपिक वाईज तुम्हाला प्रश्न या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील। यामध्ये तुम्हाला 300 ऑनलाईन टेस्ट आम्ही देतोय। ऑनलाईन टेस्ट आहे म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल। ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा। सध्या 20% ऑफ आपण देत आहोत। दिवाळीमुळे 20% ऑफ आहे, त्यामुळे तुम्ही नक्की परचेस करा। यामध्ये तुम्हाला सामान्यांचे 4700 प्रश्न, चालू घडामोडींचे प्रश्न, 10 फुल लेंथ टेस्ट, 30 IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामरचे प्रश्न, ॲप्टिट्यूड आणि जिल्ह्याविषयी माहिती तुम्हाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत। तर हा कोर्स परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, किंवा जर आपल्याला काही डाऊट असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 या क्रमांकावर देखील व्हॉट्सअप करू शकता। तुम्हाला अधिकची माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल। जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपले जेवढे फ्रेंड्स आहेत बरोबर ते बेरोजगार आहेत, त्यांच्याकडे जॉब नसेल, त्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते फॉर्म भरू शकतील। आजच्या व्हिडिओला लाईक करून खाली हाईप बटन आहे, हाईपवर जर क्लिक केलं तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर केला जाईल यूट्यूबच्या माध्यमातून। तसेच आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि जे आपण डेली बेसिसवर चालू घडामोडींचे व्हिडिओ आणि शॉर्ट्स घेऊन येत असतो ते देखील आपण आवर्जून बघायचे आहेत। चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की एक्झामविषयी अधिकची माहिती, एक्झामविषयी अभ्यासक्रम तसेच अभ्यासाविषयीचे व्हिडिओ आपण यापुढे घेऊन येणार आहोत। नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता। थँक्यू।